हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 26 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे, जो ट्विस्ट तुम्हाला सुद्धा पूर्णपणे हादरून ठेवेल. मग असं नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कान्हा आणि सरकार या दोघांनी एकमेकांवर ब्रह्मास्त्र चालवले. कान्हाने सखीसमोर आणि सगळ्या घरच्यांसमोर सत्य आणलं की या घरात जी तेजस्विनी बनून राहते ना, ती सरकार आहे, ती तेजस्विनी नाही आहे. पण सरकारने असा काही डाव रचला होता की सरकारने सुद्धा कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं की हा सुद्धा कान्हा महाडिक नाही आहे, तर हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. आणि हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसला आणि सरकारने असा काही डाव रचला की कान्हाचं ब्रह्मास्त्र फेल झालं. कान्हा सिद्ध नाही करू शकला की ही सरकार आहे, तेजस्विनी नाही आहे. पण सरकारने मात्र सिद्ध करून दाखवलं की हा कान्हा महाडिक नाही, कबीर किर्लोस्कर आहे आणि त्याने सखीला फसवलंय. त्यामुळे सखीने चक्क कान्हाला घराबाहेर हकलून दिलंय, त्याच्याशी सगळे नातेसंबंध तोडले आहेत. पण कान्हाने सुद्धा सरकारला शेवटची वॉर्निंग दिली आहे की सरकार, हे धर्मयुद्ध आहे. आज जरी तुम्ही मला घराबाहेर काढलं असलं ना, पण मी त्या घरात परत येणार आणि मग तुम्हाला कायमचं संपवणार. मग आता नेमकं हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त होता. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा हे दोघे किचनमध्ये आमरस बनवत असतात आणि आपल्या कान्हाला काही आमरस बनवता येत नाही. पण सखी आजकाल सुगरण झाली आहे, त्यामुळे तिला आमरस बनवता येत असतो आणि सखी ही कान्हाला आमरस कसा बनवायचा हे शिकवत असते आणि राजलक्ष्मी त्यांच्याकडे पाहत असते. आता राजलक्ष्मीचा चांगला जळफळाट होत असतो. कान्हाला या आंब्यातून कोय कशी बाहेर काढायची, त्यानंतर कोय हातातून सटकत असते, ती कोय कशी नीट पकडायची, त्याचा रस कसा करायचा, हे सगळं सखी शिकवत असते. आणि आमरस बनवताना सुद्धा या दोघांचा रोमांस सुरू असतो. दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात, लाजतात, मुरडतात आणि हे पाहून मात्र राजलक्ष्मीच्या तळपायाची आग मस्तकात जात असते. तिला खूप राग येत असतो. आमरस बनवता बनवता कान्हाच्या हातात जे लग्नापासून बांधलेलं हळकुंड असतं ते शेवटी ओलं होतं आणि कान्हा हा सखीला इशारा करतो की हळकुंड मागे करा. पण सखी हे मागे करण्याऐवजी चक्क हळकुंड सोडू लागते आणि कान्हा हा सखीला आठवण करून देतो, बेबी सरकार आठवत आहे का, मी तुम्हाला काय म्हटलं होतं. आणि सखीला आठवतं की कान्हा म्हणाला होता, ज्या दिवशी तुम्ही माझा नवरा म्हणून स्वीकार कराल त्याच दिवशी तुम्ही स्वतःहून हे हळकुंड माझ्या हातातून काढायचं आहे. आणि सखीने तर आधीच कान्हाला आय लव्ह यू म्हटलं आहे आणि नवरा म्हणून त्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे सखी ही पूर्ण हक्काने त्याच्या हातातून हे हळकुंड सोडवते. त्यामुळे कान्हा खूप खुश होतो. सखी आणि कान्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात, पण आपली राजलक्ष्मी मात्र तिच्या हातातली छडी अशी जोरात दाबत असते. कबीर, हे काय करतोय, तुझं उद्दिष्ट काय आहे आणि हा काय तुझा रोमांस सुरू आहे. पण आपल्या कबीरला म्हणजे कान्हाला काही देणं घेणं नसतं. त्याला तर सखीबरोबर खुल्लम खुल्ला प्यार करेंगी हम दोनो असंच करायचं असतं. हे दोघे मस्त आमरस बनवतात आणि आमरस बनवून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवायची काही त्यांच्याकडे प्रथा नाही आहे. कान्हा हा सगळ्यात आधी सखीला हा आमरस भरवतो. सखीला आमरस खूप आवडतो आणि ती म्हणते, वाह क्या आमरस बनाया है, एक नंबर आमरस बनवला आहे. आणि कान्हा एक्सप्रेशन दाखवतो, शेवटी कुणी बनवला आहे, मीच तर बनवला आहे. आणि सखी काही चिडत नाही, उलट त्याच्या अदांवरती फिदा झालेली असते आणि दोघांची नजरबंदी होते. एकमेकांवरून डोळे हटवण्याची सुद्धा त्यांची इच्छा नसते. आणि इकडे राजलक्ष्मी ही सगळ्यांमध्ये बसलेली असते आणि सरकारची प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. घरातील सगळेजण तेथे असतात आणि सगळ्यात आधी सरकार राजलक्ष्मीचं खूप कौतुक करते की राजलक्ष्मी मॅडम, आजपर्यंत सरकारने तुम्हाला खूप त्रास दिला, पण तुम्ही कधीही आपली मर्यादा नाही ओलांडली. आणि आजपर्यंत किर्लोस्कर ग्रुप आणि कामत ग्रुपमध्ये जे काही वितुष्ट आलं आहे, मनं वाईट झाली आहेत, भांडणं झाली आहेत, ती फक्त त्या सरकारमुळे. आणि सरकार आता या जगात नाही आहे. त्यामुळे आपण सगळं विसरून जाऊया आणि पुन्हा एकदा चांगल्या मनाने एकत्र येऊया. राजलक्ष्मीसुद्धा हो म्हणते आणि मग सरकार तिचा महत्त्वाचा प्रश्न विचारते, राजलक्ष्मी मॅडम, मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं. तुम्ही इतक्या वयस्कर आहात तरीसुद्धा एवढी मोठी कंपनी सांभाळता. मग तुमचा हा बिझनेस सांभाळण्यासाठी तुमचा एखादा मुलगा किंवा एखादा नातू नाही आहे का, जो तुम्हाला या कामात मदत करू शकेल. आणि राजलक्ष्मीला आठवतं
की याच तेजस्विनीच्या बहिणीने मनस्विनीने सरकारने माझ्या मुलाचा देवदत्तचा खून केला होता. अतिशय निर्दयीपणे त्याच्या पोटात चाकू खुपसून त्याला मारून टाकलं होतं. हे सगळं आठवून राजलक्ष्मी खूप दुःखी होते. आणि नातवाचं म्हणजे हा जो कान्हा आहे ना, कबीर, हाच माझा नातू आहे, हे सुद्धा तिला आठवतं. पण ती सगळ्यांसमोर हे सत्य काही सांगू शकत नाही. आणि राजलक्ष्मी खोटं सांगते, मला मुलगा तर नाही आहे, पण मला नातू आहे आणि सध्या तो विदेशात असतो. आणि सरकार म्हणते, असं का, तुमचा नातू विदेशात असतो? आणि सरकार राजलक्ष्मीकडे रोखून पाहते. पण फ्रेंड्स, सरकारला राजलक्ष्मी आणि कान्हाचं सगळं सत्य समजलेलं आहे की कान्हा हा राजलक्ष्मीचा नातू कबीर किर्लोस्कर आहे, हे तिला आधीच कळलं आहे. आणि तिने सगळा प्लॅन बनवून सुद्धा ठेवलेला असतो, पण हळूहळू तो आपल्या समोर येणार आहे. सरकार ही राजलक्ष्मीकडे रोखून पाहते. घरातील सगळ्यांना मात्र असं वाटत असतं की हो, राजलक्ष्मी जे काही बोलतीये ते खरंच आहे आणि तिचा नातू हा नक्कीच विदेशात असेल. पण सरकार म्हणते, काय खोटं बोलायचं ते बोलून घे, पण लवकरच तुमच्या दोघांचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार आहे, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनच हादरून जाईल. आणि इकडे किरण आणि जान्हवी दोघे घरी पोहोचतात. या दोघांचे चेहरे उतरलेले असतात. सखी त्यांच्यावर खूप चिडते आणि म्हणते, वा रे वा, खूप लवकर आलात. मला तर असं वाटलं होतं की तुम्ही लवकर याल, त्यानंतर आम्ही दोघे जेव्हा आमरस बनवत असू तेव्हा आमचे मस्त फोटोज काढाल, व्हिडिओज काढाल, आपण रील्स बनवू. पण नाही, येथे आमचा आमरस बनवून झाला आहे, सगळा स्वयंपाक बनवून झाला आहे. त्यानंतर आम्ही देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला आणि तुम्ही आत्ता येत आहे का? तेव्हा किरण आणि जान्हवीचा चेहरा खूप उतरलेला असतो. जान्हवी म्हणते, सॉरी ग सखे, थोडा लेटच झाला ना आम्हाला. तर सखीला समजतं हे दोघे नाराज आहेत, त्यांचे चेहरे उतरलेत. सखी विचारते, काय झाले तुम्हाला, तुमचे चेहरे एवढे का उतरले आहेत? तर किरण सांगतो, नाही, काय नाही, कुठे काय? जान्हवी म्हणते, नाही, आमचे चेहरे नाही उतरलेत. तर सखी चिडून म्हणते, असं का? जा आरशासमोर उभे राहा आणि मग पहा, तुमचे चेहरे उतरून पार तुमच्या पायापर्यंत आले आहेत. तर किरण सांगतो, सखी काय झालं, आम्ही दोघे उन्हात येत होतो ना आणि हिला आईस्क्रीम खायचं होतं. मी म्हणालो लेट झालोय, आईस्क्रीम नाही खाऊ घातलं म्हणून ती चिडली आहे. आमचं भांडण झालं, पण आता भांडण मिटलंय. जान्हवी म्हणते, हो, हा खरं बोलतोय. आणि मग सखी जान्हवीला म्हणते, चल जाऊ दे, राग सोड आणि चल आता माझ्याबरोबर. सखी ही जान्हवीला घेऊन आतमध्ये जाते. आणि कान्हा हा किरणला विचारतो, काय झाले किरण, जान्हवी खूप घाबरली आहे का? तर किरण चिडून म्हणतो, हो, आणि त्या सरकारला मला एकदा मिळू दे. त्या सरकारला आहे ना मी असा धडा शिकवणार ना, तिला मी आता काही सोडत नाही. तर कान्हा म्हणतो, शांत हो किरण, शांत हो. सरकार आता आपल्यापासून जास्त दूर नाही आहे. लवकरच मला तो मोबाईल मिळेल. तो मोबाईल रिपेअर झाला की त्याच सरकारचा नंबर असेल, मग मी सरकारला कॉल करून विचारणार, ए बाई, तुला नेमकं काय हवं आहे ते सांग, आणि मग आपण तिचा कायमचा बंदोबस्त करू. आता शांत हो, चल मध्ये. असं म्हणून कान्हा किरणला घेऊन आतमध्ये येतो. तेवढ्यात सखी जान्हवीला घेऊन तेथे पोहोचते. सगळेजण गप्पा मारत असतात आणि सखी सगळ्यांना सांगते, चला मग, आता आमचं सगळं झालंय. आमरस बनवून झालाय, देवाला नैवेद्य दाखवलाय, स्वयंपाकसुद्धा बनवून झालाय, गोडाधोडाचं सगळं झालंय. आपण जेवण करायला घेऊया. पण त्याआधी मला आज अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर एक खूप चांगलं काम करायचं आहे. जी सगळी प्रॉपर्टी माझ्या बाबांनी माझ्या नावावर केली होती, ती मला आज माझ्या आईच्या नावावर करायची आहे. कारण ही प्रॉपर्टी मी नाही कमावली आहे, ही माझ्या आईबाबांनी खूप कष्ट करून कमावली आहे, पण तरीही ती माझ्या नावावर होती. पण आज जेव्हा माझी खरी आई तेजस्विनी कामत परत आली आहे, हे सगळं तिच्या हक्काचं आहे आणि मला हे सगळं तिच्या नावावर करायचं आहे. आणि सखी सगळ्यांना सांगते, आज मी या शुभ मुहूर्तावर माझी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या आईच्या तेजस्विनी कामतच्या नावावर करणार आहे. सरकार खूप खुश असते, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. कानाला तर काही अजून माहीत नाही आहे की घरात जी आहे ती तेजस्विनी नाही, सरकार आहे. त्यामुळे त्याच्या मनात सुद्धा काही नसतं. तेजस्विनी ही खुश असते, राजलक्ष्मीसुद्धा काही बोलत नाही. आणि तेवढ्याच सखी सांगते, चला, मी देवळामध्ये ते पेपर्स ठेवले आहेत प्रॉपर्टीचे, मी ते घेऊन येते. सखी जाणार इतक्यात गौतम तिला थांबवतो. थांब सखी. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. या गौतमला काही कळलं की काय, तो माझं सत्य समोर आणतो की काय, अशी भीती तिला वाटते. पण तेवढ्यात गौतम एक नवा कोरा पेन बाहेर काढतो आणि म्हणतो, सखी, हा पेन घे. आता इतकं महत्त्वाचं काम करणार आहे, मग चांगला पेनसुद्धा पाहिजे ना, या पेनने सह्या कर. सखी हसू लागते. सरकारचा जीव भांड्यात पडतो की मी तर आता मेलेच असते, वाचले थोडक्यात. सखी गौतमच्या हातातून हा पेन घेते आणि म्हणते, मी येते प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन.
सगळेजण हे खुश असतात की आज सगळी प्रॉपर्टी तेजस्विनीच्या नावावर होणार आहे आणि सगळ्यात जास्त आनंद तर सरकारला झालेला असतो. सखी ही देवळात येते. तेथे प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवलेले असतात. ती सगळ्यात आधी देवाला नमस्कार करते आणि मग हे प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स आपल्या हातात घेते, फाईल हातात घेते. सरकारला खूप आनंद झालेला असतो. मागील 10-12 वर्षांपासून तिने जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न आज पूर्ण होणार असतं आणि सखीला सुद्धा आनंद झालेला असतो की तिच्या वडिलांनी तिच्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी ती आज आपल्या आईच्या डोक्यावर सोपवणार आहे आणि तिच्या संसारात निवांत रममान होणार आहे. सखी हे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येते आणि तेजस्विनी या प्रॉपर्टीच्या पेपर्सकडे एकटक पाहतच राहते. हे प्रॉपर्टीचे पेपर्स खाऊन टाकू की काय असं तिला होत असतं. कधी एकदाची सखी या पेपर्सवर सह्या करते आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करते असं तिला झालेलं असतं. सखी आणि तेजस्विनी म्हणजे सरकार एकमेकींसमोर आलेले असतात. सखी खूप खुश असते आणि सखी ही फाईल उघडते. यामध्ये प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स असतात. घरातील सगळे सुद्धा खुश असतात की आता सखी संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करणारे, तेजस्विनीच्या नावावर करणारे असं त्यांना वाटत असतं. राजलक्ष्मी रागारागाने हे सगळं पाहत असते, कारण तिने कबीरला सांगितलं होतं सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घे, पण या लठ्ठ्याने काय ऐकलं नाही आणि आता सखी संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या आईवरच्या नावावर करते म्हणून ती चिडलेली असते. कानाला तर काय सगळं चांगलंच होतंय असं वाटत असतं आणि सखी म्हणते, आई शेवटी तो दिवस आलाच. मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहे आणि आज ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होऊन जाईल असं म्हणून सखी या पेपर्सवर सह्या करू लागते. पण सखी सह्या करणार इतक्यात घराची बेल वाजते आणि कान्हा म्हणतो, थांबा सखी मॅडम, मी कोण आलंय ते पाहतो. आणि सखी थांबते, पेपर्सवर काही सह्या करत नाही आणि सरकारला दिल में धक धक होत असतं की कधी एकदाची सखी सह्या करतीये आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करतीये. पण सखीला मात्र कान्हा कोणी गेलाय, कोण आलंय यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. कान्हा हा घराचा दरवाजा उघडतो तर कान्हा ज्या गोष्टीची वाट पाहत असतो ती गोष्ट आलेली असते भरत भालेरावचा मोबाईल. आणि कान्हा म्हणतो, याचीच तर मी वाट पाहत होतो. कान्हा हा मोबाईल घेतो आणि सखीला येऊन म्हणतो, सखी मॅडम मला यानं एक महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं करून येतो. कान्हा जाऊ लागतो तर सखी विचारते, अरे कुठे चाललायस? कान्हा म्हणतो, आलो मी 2 मिनिटात, एक महत्त्वाचं काम आहे. गौतम म्हणतो, अरे तू येथे थांबणं गरजेचं आहे, आता घरात एवढं महत्त्वाचं काम सुरू आहे. सखी संपूर्ण प्रॉपर्टी तेजस्विनी वहिनीच्या नावावर करतीये, तू येथे थांबायला हवं. कान्हा म्हणतो, काका फक्त 2 मिनिटं, मी 2 मिनिटात आलो असं म्हणून कान्हा त्याच्या रूममध्ये पळून जातो. आणि सखीला सुद्धा कळत नाही की नेमकं काय झालंय. सरकारला सुद्धा शंका येते की कान्हाला यावेळेस कोणतं महत्त्वाचं काम आलं. सखी म्हणते, जाऊ दे मी सह्या करते. पण तेवढ्यात सरकार आपल्या प्लॅनप्रमाणे सखीच्या डोक्यात कान्हा विरुद्ध विष कालवण्याचं काम करते आणि म्हणते, थांब सखी, मला असं वाटतंय कान्हा नाराज आहे. सखी म्हणते, काय कान्हा नाराज आहे? पण का? तर सरकार म्हणते, कदाचित तू ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करतीये हे कान्हाला आवडलेलं नाहीये. सखी म्हणते, आई त्याला का नाही आवडणार? तर सरकार म्हणते, अगं लग्न झाल्यावर बायकोच्या संपत्तीवर नवऱ्याचा सुद्धा हक्क असतो आणि एवढी मोठी प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे आणि तू ती पुन्हा एकदा माझ्या नावावर करतीये. कदाचित हे कान्हाला आवडलं नसेल, त्याला सुद्धा ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल म्हणून तो रागारागाने निघून गेलाय वाटतं, येथे थांबलेला नाहीये. सखीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. घरातील सगळ्यांना सुद्धा हे पटत नाही की तेजस्विनी हे काय बोलतीये आणि राजलक्ष्मीला मात्र खूप राग येतो की ही तेजस्विनी हे काय बोलतीये. आणि सरकार सखीला समजवण्याचा प्रयत्न करते. सखी बाळा, कसं असतं ना की प्रत्येकाला संपत्ती हवी असते आणि आता तुझ्या नावावर एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तर कान्हाला सुद्धा असं वाटत असेल की ही प्रॉपर्टी तुझ्याच नावावर राहू द्यावी, कशाला माझ्या नावावर करतीये. म्हणून तो चिडला असेल आणि रागारागाने आपल्या रूममध्ये निघून गेलाय. सखीला शंका येते, आई जे काही बोलतीये ते खरं बोलते की काय, कान्हाला हे आवडलेलं नाहीये का? आणि कान्हा हा त्याच्या रूममध्ये येतो आणि सगळ्यात आधी मोबाईल चार्जिंगला लावण्याचा प्रयत्न करतो. तो सगळ्यात आधी चार्जर सापडवतो. त्याला चार्जर सापडतं आणि मग तो मोबाईल चार्जिंगला लावतो. आता या मोबाईल रिपेअर करणाऱ्याने मोबाईल का चार्ज केला नाही देवाला माहीत. कान्हा मोबाईल चार्जिंगला लावतो आणि वाट पाहत बसतो, कधी एकदाचा चार्ज होतोय, कधी एकदाचा चार्ज होतोय, सरकारचा नंबर कधी मिळतोय, मी सरकारला फोन कधी लावतोय. आणि हळूहळू फोन चार्ज होत असतो आणि कान्हा देवाचा धावा करत असतो, लवकर चार्ज होऊ दे, लवकर चार्ज होऊ दे. आणि इकडे सखी तेजस्वीला सांगते, नाही आई मला असं नाही वाटत, कान्हा मनाचा खूप चांगला आहे आणि तसंही त्याला प्रॉपर्टी संपत्ती याचं काही देणं घेणं नाही आहे.
हे सगळं तुझंच आहे ना आणि ते तुला मिळायला हवं, यात त्याला काय प्रॉब्लेम असेल? मला असं नाही वाटत. मी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करते. तेजस्विनी म्हणते, नाही सखी बाळा, मी आहे ना तुझ्यापेक्षा जास्त हिवाळे पावसाळे पाहिले आहेत. जगात प्रत्येकाला संपत्तीची लालसा असते आणि बायकोच्या संपत्तीवर नवऱ्याचा हक्क असतो. कसं असतं ना, एकदा एकदा मुलीचं आणि मुलाचं लग्न झालं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर एकमेकांचा हक्क असतो. जसं मुलीचा नवऱ्याच्या संपत्तीवर हक्क असतो, तसाच मुलाचा सुद्धा बायकोच्या संपत्तीवर हक्क असतो. पण आपण सुद्धा तो हक्क द्यायला पाहिजे. त्यासाठी एकच कंडिशन आहे, ती म्हणजे तो नवरा लायक असायला हवा. आणि कान्हा तर खरंच चांगला मुलगा आहे. तू त्यामुळे काळजी करू नको. तू त्याला आधी विचार, त्याच्याशी बोल की त्याला काही प्रॉब्लेम आहे का, आणि त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर तू या पेपर्सवर सह्या करू नको. त्याच्याशी बोलल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ नको. पण सखीला मात्र कान्हावर पूर्ण विश्वास असतो आणि सखी म्हणते, नाही आई, असं काहीच नाही आहे. कान्हाला पैसा संपत्ती या गोष्टीचं काही देणं घेणं नाही आहे. तो बिचारा खूप साधा भोळा आहे. त्याला पैशांपेक्षा प्रेम माणुसकी या गोष्टींवर जास्त महत्त्व आहे. असं म्हणून सखी सांगते, चल मी आता सह्या करते. आणि सखी या पेपर्सवर सह्या करू लागते. पण हा पेनच चालत नाही. गौतमने तिला जो नवा कोरा पेन दिलाय, हा पेन काही चालत नसतो. आणि सखी म्हणते, काय झालंय? हा पेन तर काही चालतच नाहीये. आणि सगळेच टेन्शनमध्ये येतात. आणि इकडे कान्हाने भरत भालेरावचा फोन चार्ज केलेला असतो. फोन चार्ज होतो आणि कान्हा फोन स्विच ऑन करतो. आता या फोनला लॉक वगैरे काही नसतं. कान्हा स्विच ऑन करतो, फोन डायरेक्ट सुरू होतो. आणि कान्हा ज्या दिवशी हे खोटे पोलीस म्हणजे भरत भालेराव घरी आला होता, त्या दिवशीचे कॉन्टॅक्ट नंबर चेक करतो की त्या दिवशी या भरत भालेरावला कोणाकोणाचा फोन आला होता. आणि त्यामध्ये एकच नंबर असतो आणि हा नंबर म्हणजे सरकारचा असेल असं कान्हाला वाटतं. कान्हा विचार करतो, त्या दिवशी एकच नंबर आलाय, याचा अर्थ हा सरकारचा नंबर असेल. आणि आता जर मी हा नंबर डायल केला आणि फोन लागला तर सरकारच फोन उचलेल. ट्राय करायला काय हरकत आहे, असा विचार करून कान्हा फोन लावतो. आणि फोन लावताच रिंग वाजू लागते. पण त्याच वेळेस कान्हाला फक्त फोनमध्ये नाही तर घरामध्येही रिंग ऐकायला येते. आता सरकारने तिच्या रूममध्ये कपाटात हा फोन लपून ठेवलेला आहे. त्यामुळे कपाटातून या रिंगचा आवाज कान्हाला येतो. कान्हाला समजतं या फोनची रिंग तर घरातूनच येते. तो फोन खाली पकडतो तरी सुद्धा त्याला रिंग ऐकू येत असते. म्हणजे त्याला समजतं की हा फोन घरातच आहे. कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा पुन्हा एकदा नंबर डायल करतो आणि पुन्हा एकदा घरातच रिंग वाजते. आणि कान्हा हा फोन कुठे, रिंग कोठून वाजतीये हे शोधण्यासाठी आपल्या रूम बाहेर पडतो. आणि इकडे सखी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करत असते. परंतु पेनच चालत नाही. त्यामुळे सरकारला खूप टेन्शन येतं. सखी म्हणते, काका हा पेनच चालत नाहीये. सखी पुन्हा एकदा ट्राय करते पण पेन चालतच नाही. त्यामुळे सरकारला खूप टेन्शन येतं की आता काय होईल. सखीला कळतच नाही की पेन का चालत नाहीये. आणि इकडे कान्हा हा ही फोनची रिंग कुठे वाजतीये हे शोधत शोधत कॉरिडोरमध्ये फिरत असतो. या रूममध्ये वाजते का, तो कानोसा घेतो. त्या रूममध्ये वाजते का, कानोसा घेतो. पण रिंग ही पुढे पुढे वाजत असते. आणि या रिंगचा कानोसा घेत घेत कान्हा चक्क सरकारच्या म्हणजे तेजस्विनीच्या रूममध्ये पोहोचतो. आणि तेथे त्याला रिंगचा आवाज जास्त येत असतो. तो आजूबाजूला पाहतो, बेडवर पाहतो, इकडे तिकडे पाहतो. तेवढ्यात त्याला समजतं की कपाटातून रिंगचा आवाज येतोय. तो कपाटाला कान लावतो, तेथे रिंगचा आवाज येत असतो. कान्हा हे कपाट उघडतो. सगळ्यात आधी ड्रॉवर उघडतो, पण ड्रॉवरमध्ये मोबाईल नसतो. आणि मग तेथे काही कपडे असतात. या कपड्यांच्या खाली हा फोन ठेवलेला असतो. आणि कान्हा हा फोन पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि कान्हाला दिसतं की हा भरत भालेरावचाच नंबर आहे आणि हा फोन आपल्या घरातच आहे. आणि मग कान्हाची ट्यूब पेटते. कान्हा समोर सगळं काही लख्ख होतं, सगळं स्पष्ट होतं. त्याला समजतं की आपल्या घरात जी आहे ती तेजस्विनी नाहीये तर ती मनस्विनी आहे, सरकार आहे. आणि कान्हाच्या डोळ्यासमोर सगळं काही येतं. जेव्हा अनेक महिन्यांपूर्वी नवीन कान्हा सरकारकडे नोकरी मागायला आला होता, तेव्हा सरकारने कसे त्याच्या अंगावर पैसे फेकले होते हे कान्हाला आठवतं. कान्हाला आठवतं की सरकारने त्याला आपला प्लॅन सांगितला होता, तुला सखीशी लग्न करायचं आहे आणि मग सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्यायची आहे, हे तुझं काम असेल. हे कान्हाला आठवतं. मग कान्हाला आठवतं की सरकारने माझ्या गळ्याला चाकू लावला होता आणि मला ठणकावून सांगितलं होतं, मी तुला पैसे माझं काम करायचं देते, मला प्रश्न विचारायचे नाही. हे कान्हाला आठवतं. मग कान्हाला आठवतं
की जेव्हा सखीने तिचा एक फोटो घरी आणला होता तेव्हा सरकारने या फोटोला कशी आग लावली होती आणि सखीला कसं दुखावलं होतं हे कान्हाला आठवतं. त्यानंतर सरकारने कान्हाला ठणकावून सांगितलं होतं की मला 2 दिवसांच्या आत सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर हवी आहे आणि जर तू मला डबल क्रॉस केलं तर मी तुला सोडणार नाही हे कान्हाला आठवतं. मग खरी तेजस्विनी सखीची खरी आई जेव्हा घरी आली होती तेव्हा सखी आणि तिचं काय बोलणं झालं होतं हे कान्हाला आठवतं. आणि मग भानवडच्या दरीत जे काही घडलं, खरी तेजस्विनी ही दरीत पडली आणि जी होती ती सरकार होती, मनस्विनी होती हे कान्हाला समजतं. त्यानंतर मी आईला, माला, राजलक्ष्मीला सगळं सांगितलं होतं तेव्हा राजलक्ष्मी मला म्हणाली होती सरकार मेली आहे यावर माझा विश्वास बसत नाही. तेव्हा कान्हा म्हणाला होता तुम्ही अजून ती भानवडची दरी नाही पाहिली आहे मा, त्या दरीतून वाचण्याची शक्यता फक्त 1% आहे, 99% सरकार जगणार नाही. आणि मग राजलक्ष्मी म्हणाली होती माझ्यासाठी तो 1% सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, सरकार जिवंत आहे. कान्हाला आठवतं की भरत भालेरावने त्याला सांगितलं होतं की सरकारने त्याला खोटा पोलीस म्हणून घरी यायला सांगितलं होतं. कान्हाला आठवतं की किरण त्याला म्हणाला होता की आता घरात जी आहे ती कदाचित सरकार असू शकते. घरामध्ये जेव्हा तेजस्विनीने चक्क सरकारसारखे फ्रूट्स नाश्त्यासाठी मागवले होते कारण सरकार हेल्थ कॉन्शियस होती, ती बाकीचं तळलेले पदार्थ खात नाही, ती नेहमी फ्रूट्स खायची आणि तिने वेदूकडे तेच मागितले होते हे कान्हाला आठवतं. आणि कान्हा हादरून जातो, त्याला जबर धक्काच बसतो. कान्हाला समजलेलं असतं की घरात जी आहे ती सरकार आहे, ती आहे मनस्विनी आणि भानवडच्या दरीत पडून जी मेली ती होती सखीची खरी आई तेजस्विनी. कान्हाचा विश्वासच बसत नाही की त्याने एवढी मोठी चूक केली आहे आणि सरकारने एवढा मोठा खेळ रचलाय. कान्हा खूप दुःखी होतो आणि इकडे घरातील सगळेजण सखी या पेपर्सवर कधी सह्या करेल याचीच वाट पाहत असते. सखीचा पेन काही चालत नाही आणि राजलक्ष्मी मनातल्या मनात विचार करते काय मूर्खपणा सुरू आहे, सखीला काय सारी सहीसुद्धा करता येत नाही आहे का. आणि सखी पुन्हा पुन्हा त्याच पेनने खरडत असते, सही करण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही सही करता येत नाही. सरकारला सुद्धा प्रश्न पडतो या पेनला सुद्धा आत्ताच खराब व्हायचं होतं, हा पेन काय चालत नाही आहे. सखी पुन्हा पुन्हा तेच करत असते आणि शेवटी कसा बसा पेन सुरू होतो आणि सखी या पेपर्सवर सह्या करणार. इतक्यात कान्हा धावत पळत तेथे येतो आणि म्हणतो थांबा बेबी सरकार. कान्हाने सखीला थांबवलंय हे पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. सरकार कान्हाकडे रागारागाने पाहू लागते की याने सखीला का थांबवलंय. सखीसुद्धा कान्हाकडे आश्चर्याने पाहते. सगळे कान्हाकडे पाहू लागतात की कान्हाने सखीला सही करण्यापासून का थांबवलंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शेवटी कान्हाला समजलंय की घरात जी आहे ती तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे. पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भयानक असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही चक्क कान्हाला म्हणेल कान्हा तुला तुझ्या घरची आठवण येत नाही का, कबीर तुला तुझ्या घरची आठवण येत नाही का, किर्लोस्कर मेन्शनची. हे ऐकून कान्हा, राजलक्ष्मी, सखी यांना जबर धक्काच बसेल. सखी विचारेल आई तू त्याला कबीर का म्हणतीयेस. आणि मग सरकार सगळ्यांसमोर खुलासा करणार कारण हा कान्हा महाडिक नाहीये तर हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. किर्लोस्कर एम्पायरचा एकुलता एक मालक, राजलक्ष्मी किर्लोस्करचा नातू. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकणार. आणि मग त्यानंतर सखी ही कान्हाला घराबाहेर हकलून देईल. कान्हा आणि सरकार हे एका जुन्या फॅक्टरीसमोर असतील. कान्हा खूप चिडलेला असेल आणि तो सरकारला ठणकावून सांगेल सरकार आज तुम्ही जिंकलात, आज तुम्ही मला घराबाहेर हकललं, पण हे युद्ध संपलेलं नाही आहे, हे धर्मयुद्ध आहे. आणि आज जरी तुम्ही जिंकला असला ना तरी मी पूर्ण ताकदीने त्या घरात परत येणार आणि तुम्हाला हरवणार, माझ्या वडिलांच्या खुनाचा बदला घेणार. आजपर्यंत तुम्ही सखी आणि तेजस्विनीबरोबर जे जे काही केलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार. आता हे धर्मयुद्ध शेवटच्या टप्प्यात आलं आहे आणि तुमचा विनाश होणार, एवढं लक्षात ठेवा. कान्हा आणि सरकार दोघांच्या डोळ्यात आग असेल, दोघे एकमेकांविरुद्ध खूप चिडलेले असतील. म्हणजे आता या मालिकेत पुढे जे काही घडणार आहे ना ते खूपच धमाकेदार असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना,
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.